मावल आम्ही वादल आम्ही, अरे मरणाचा भी काल आम्ही, रणमस्तांची जाता मुची, अरे भ्या कुणाला दावतोर, प्रीत तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोज र खायाची, रयतेचा राजा तू आम्ही हात रतायाच, जिकत नाही जवर तवर झुंजत राहायचं, मेहनत घ्यावीच लागे, कारण तूप खाऊन रूप येणार नाही आणि शेमूड काढून सर्दी जाणार नाही, मेहनत घ्यावीच लागेल. धडाडलाय मात्र यशस्वी झालाय, 2 गुण प्राप्त करतोय गडप संघाचा हा खेळाडू. अनेक मान्यवर या प्रेक्षक मध्ये उभे आहेत, आपले कमिटी मेंबर्स असतील किंवा इतर कोणी आमंत्रित केलेले पाहुणे असतील, तर स्टेजवर आणण्याचं काम आपण करायचं आहे. अनेक मान्यवर आहेत, सर्वांचे ओळखीचे नाहीत, ज्याची जी ओळख आहे त्यांनी आपलं आपलं मान्यवर स्टेजवर घेऊन यायचं आहे. टीबीएम काराबी कडबी झुंज देतोय झुंजार कणे संघाला, पारस शिर्के मैदानात ऑनलाईन पाहायला मिळेल. नीरज मिसालच्या धारदार चढाया आघाड्या घेतोय संघ, ज्या ज्या वेली ओंकार वेशवी संघ अडचणीत सापडतोय त्यावेळी संकट मोचक म्हणून काम करतोय तो नीरज मिसाल. काही क्षेत्ररक्षण सजवलंय गडप संघानं, तर मोठमोठे गार केले गंमत मध्ये, असा खेळ तुम्हाला पाहायला मिळेलच. सोलो टॅकल होईल का, क्षेत्ररक्षण होईल की यशस्वी होईल, प्रयत्न छान आहे मात्र लोणाचा बोजा पडेल. बिनजोडचा वेगवान बादशाह नीरज मिसाल जाईल तिथल्या अड्ड्यावर आपल्या मथुरीची आहे हवा, असा नीरज मिसाल धडाडलाय क्रीडांगण नंबर 2 वर. या वेगाला काबीज करायचा असेल तर चक्रव्यूह तुम्हाला रचावं लागेल. हा नशिबाचा खेळ नाही तर कबड्डी हा हिमतीचा खेळ आहे. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढेल. क्रीडांगण नंबर 1 साठी दुसरा पुकार पनवेल स्पोर्ट पनवेल संत तुकाराम धोंडपाडा. रामेश्वर कंस्ट्रक्शनचे पिचिका साहेब उद्योगपती यांनी आपल्याला 11,000 रुपयाची देणगी देऊन फोन करून त्यांनी आपल्या शुभेच्छा पण पाठवल्या आहेत. कुठेतरी बाहेर आहेत पण त्याने आपल्याला 11,000ची रोख रक्कम देऊन आणखी आपल्या शुभेच्छा पण सर्व खेळाडूंना आणि आपल्या ग्रामस्थांना पाठवलेल्या आहेत. असे उद्योगपती रामेश्वर कंस्ट्रक्शनचे श्री पिचिका साहेब यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. स्वागत स्वागत स्वागत. आज आयोजकांनी खरोखर पैशांचा पाऊस, खरोखर मान्यवर ला जवाब, आज आनंदाला उधाण आलेलं आहे. बक्षिसांची आणि खरोखर देणगीची खैरात झालेली आहे. धन्यवाद. खरंच सर मगाशी म्हणालो होतो की उजेडाची शान म्हणजे देणगीदारांची खाण आहे. कारण उजेडात कुठलाही कार्यक्रम असो अनेक मान्यवर देणग्या देतातच, कारण उजेडामध्ये मध्ये देणगी दाते आहेत आणि उजेडामध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे देणगीदारांची खाणच चालू असते. आणि खरं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अनेक देणगीदारांनी आपले देणग्या देऊन आपल्या खेळाडूंना आणि ह्या कार्यक्रमाला पुरस्कृत केलं आहे.
ग्राउंड नंबर 3 वर समोर गेटच्या समोरच भरपूर संपूर्ण जमा झालेले आहेत लोक. तर प्रेक्षकांनी त्याचा हे सोडा, तर जागा सोडा तिथून. गेट समोरची जागा जरा सोडा आणि साईडला उभे राहा, जागा आहे. मान्यवर येत आहेत, मान्यवर येण्यास जागा नाही आहे. ग्राउंड नंबर 3 वर जो गेट आहे त्या गेटवर सर्व प्रेक्षक थांबलेले आहेत, त्यांना साईड द्या, मान्यवर येत आहेत. क्रीडांगण नंबर 3 वर निघालाय चढाईसाठी. 120 किलोचा भार, संघाला आधार. आमच्या गावात- बंटी बांधनकर याचा वारू रोखला गेलाय. काय क्षेत्ररक्षण झालं या खेळूला, पालखी उचलली गेली आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण, अगदी तांडव क्रीडांगण नंबर 3 वर पाहायला मिळेल. आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक रमाकांत गोपाल गावण यांचा सत्कार आमचे दत्ताजी गायकर करत आहेत. रमाकांत गोपाल गावण यांचा सत्कार आमचे दत्ताजी गावण करत आहेत. हर्षल गावण कबड्डीपट्टू यांचे ते आजोबा आहेत, त्यांचा सत्कार दत्ताजी गायकर करत आहेत. त्यांनी आपला सत्कार घ्यायचा आहे. पनवेल स्पोर्ट पनवेल संत तुकाराम धोंडपाडा आपणास अंतिम पुकार. क्रीडांगण नंबर 1 श्रीराम गडब आई पांडवादेवी रायवाडी. क्रीडांगण नंबर 2 जाणता राजा दादर चॅलेंजर स्कोपर. क्रीडांगण नंबर 3 साई संघांना अंतिम पुकार. जयता येत राहा. स्वागत कक्षावर चला. हे रणांगण, हे महायुद्ध, हे युद्धखंड तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त स्पर्धा, हे शौर्य वर्तुळच म्हणावं लागेल. चारी बाजूना रसिकांची चांगली तादार, महिला भगिनींची सुद्धा या स्पर्धेला चांगली उपस्थिती. हे मैदान तुम्हाला आनंद देऊन जाईल, फक्त थांबावं लागेल. लहान मुलांनी सुद्धा स्वतःला झोकून दिलंय. पाण्याची व्यवस्था जागेवर केली जाते. आनंदाने जास्त पाणी मारू नका हो. तर बघूया काय घडतोय, काय बिघडतोय. तर कोण होईल चढायांचा जादूगार आणि कोण होईल पकडींचा धुरंधर. जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास लिखता है. तर आपण इतिहास वाचायला नाही, इतिहास रचायला जन्माला आलेलो आहोत. चला, आलेल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगतो की समोरच्याच मैदानात आपली भोजनाची व्यवस्था केलेली आहे. सर्व रसिक मायबापांना नम्र विनंती ग्रामस्थांची आमच्या की भोजनाची व्यवस्था समोरच केलेली आहे. कोणाला भोजनाचा स्वाद घ्यायचा असेल तर त्यांनी जायचं आहे. समोरच जगदीश म्हात्रे यांच्या घराजवळ केलेली आहे. बोगद्यामध्ये कोणतरी गाड्या लावलेल्या आहेत, त्यामुळे फुल ट्रॅफिक होतोय. जागा मैदानात भरपूर आहे. बोगद्यात गाड्या लावू नका, कारण तिथून हायवे आहे, त्याच्यामुळे संपूर्ण तिथूनच गाड्या जातात बोगद्यातून. ज्याने बोगद्यात गाड्या लावल्या असतील त्यांनी आपल्या गाड्या काढून ताबडतोब या मैदानात आणायच्या आहेत. सन्माननीय ग्राउंडच्या पूर्वेला लावायच्या आहेत गाड्या. मिथुन पाटील यांच्याकडे 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच निलेश पाटील माजी सदस्य यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. सुजित गणेशजी म्हात्रे कॉन्ट्रॅक्टर कांदलेपाडा, गणेशजी म्हात्रे कॉन्ट्रॅक्टर कांदलेपाडा, आपण प्रेक्षक मध्ये आहात, तुम्ही स्टेजवर यायचं आहे. गणेशजी म्हात्रे कॉन्ट्रॅक्टर कांदलेपाडा, आपण प्रेक्षक मध्ये आहात, आपण स्टेजवर या. आपली आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत. गणेशजी म्हात्रे आपण या. खेळाडूंनो, हा खेळ महत्वाचा आहे, तर त्यासाठी आपल्याला पाया मजबूत करावा लागतो. जर घर बांधायचं असतं तर पाया मजबूत असणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने आपला पाया मजबूत करा. बघा काय खेळाडू आहे, एक बलाढ्य खेळाडू, वजन 80-85च्या घरात आहे, परंतु यशस्वी झालाय.
कडवी झुंज देतोय कांदले पाडा विरुद्ध हनुमान स्पोर्ट गडप निघालाय कांदले पाडा संघाचा एक उंच पुरासा खेळाडू चढाई करतोय गडपच्या प्रांगणात किती गुणांची लढाई करतोय पाहणं रंजक ठरेल ही लोखंडी भिंत फोडली जाईल का प्रयत्न छान मात्र माघार घेतोय सामनाधिकारी गजानन पाटील सर आनंदात आहेत आज स्वागत आहे तुमचं रुणाली मोकल मॅडम आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे उद्या गडप येथे भव्य दिव्य रायगड कबड्डी लीग महिलांची लीग असणार आहे सर्वांनी उपस्थित राहा जबरदस्त स्पर्धा देखणी स्पर्धा लाजवाब स्पर्धा ओमकार वेशवी विरुद्ध जो सामना झाला तिथे होणारा सामना आई पांडवादेवी रायवाडी प्रतिस्पर्धी संघ झुंज देईल श्रीराम गडप क्रीडांगण नंबर 2 वर चला आपला अंतिम पुकार क्रीडांगण नंबर 2 आणि 3 च्या मध्ये जो रसिक वर्ग बसलेला आहे जरा सर्वांनी बाजूला हा विनंती करतोय ग्रामस्थ असतील त्या ग्रामस्थांना सुद्धा विनंती आहे आपण समोर चला आपण ही स्पर्धा आमच्या अतिथी देव म्हणजे रसिकांसाठी ठेवलेली आहात म्हणून ग्रामस्थांनी जरा मागे घेतलं तर बरं होईल आमचा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर थोडं मागे व्हा विनंती करतोय मधला रसिक वर्ग जेणेकरून तिन्ही मैदान सर्वांना पाहायला मिळतील इकडचे रसिक वर्ग बघा उजव्या साईडचे जो सामना झाला ओमकार वेशवी विरुद्ध वलक यामध्ये ओमकार वेशवी संघ हा विजय झालाय धन्यवाद आपल्या आयोजकांनी या समोर असलेले पब्लिक किंवा आपले गाववाले असतील तरी त्यांना साईडला करण्याचा प्रयत्न करूया आणि मैदान मोकळी करूया तसेच गेटवर सुद्धा भरपूर पब्लिक दिसत आहे बंटी बांधनकर या वादळाला पुन्हा एकदा थांबवलाय समरोप यामी केलाय हे प्रभु ये हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हो गया बंटी बांधनकर ची पालखी उचलली गेली आहे काय क्षेत्ररक्षण क्रीडांगण नंबर 3 वर टीबीएम कारावी थडाडलाय जबरदस्त श्रीराम गडब आई पांडवादेवी रायवाडी 2 वर चला निलेश पाटील यांच्याकडून ऑफर आहे सूरज भोईर दिलेले आहेत एकाच चढाईत आपण बोनस प्लस पॉइंट मिळवला कांदेपाडा संघाचा हा खेळाडू निलेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद सूरज भोईर बघा चमत्कार कराल तर नमस्कार होईल वादली केली करावी लागेल बक्षिसांची सुरुवात झालेली आहे आम्ही पण करू परंतु खेळ महत्वाचा करा सनीश पाटील रोडे कॉन्ट्रॅक्टर सनीश पाटील रोडे कॉन्ट्रॅक्टर आपण स्टेजवर यायचं आहे प्रेक्षक मध्ये आपण असाल तर आपण स्टेजवर यायचं आहे सनीश पाटील लाजवाब ही स्पर्धा आला 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 श्रीराम गडप संघ आला अनुज कोटेकर प्रतीक कोटेकर नावाचा वादळ धडकेल कामेश कोटेकर पाहायला मिळेल क्रीडांगण नंबर 2 वर आई पांडवा ओ हो सूरज मैदानात बांधला येईल प्रयत्न प्रगती पथावर काय घडेल काय बिघडेल आणि या खेळाडूला थांबवलं गेलंय अनेकांच्या हृदयात धडधड वाढली झटका येण्याची धाड शक्यता होती काही सामना रंगला सूरज भोईर मैदानात चमकलाय काय ती ताकद भीमाची ताकद हो भगीरथी प्रयत्न यालाच म्हणता मन के जीते जीत है मन के हारे हार गए जो बिन लड़े उन पे है धिक्कार जो देखे ना सपना सपनों का अधिकार है असल अधिकार है अपना अपनों के खातिर करना कुछ आज हमें
अजर अमर कर देना है स्वराज. ओ हो आता मात्र चकवा देतोय. यशस्वी होतोय कांदेपाडा संघाचा हा खेळाडू. 24-17 कांदलेपाडा संघ मेहनत घ्या. पाठी राखा भरपूर मोठा. विजयाचा गुल्हाल उचलावा लागेल. कारण काही जखमा या हल्दीने बऱ्या होतात, परंतु काही जखमांना गुल्हालच लागतो हे विसरू नका. पुन्हा एकदा निघालाय चढाईसाठी सूरज भोईर. धडकेल का मैदानावर? वज्र नाडी रेडर मैदानात आलाय. अरे पिचकारीच्या बंदुकीने शिकार होत नाही आणि कांदलेपाडा संघ मैदानात 5-6ची आघाडी जास्त होत नाही हो. शक्यता आहे ही आघाडी तुम्ही मोडून काढू शकताय. 25-18 गुणफलक क्रीडांगण नंबर 1. क्रीडांगण मायरा स्पोर्ट कांदलेपाडा यांच्याकडून या स्पर्धेला 2000 रुपयाची देणगी आली आहे. धन्यवाद. असंच प्रेम राहू द्या. स्वागत आहे आपलं. हरिश्चंद्र शेठ पाटील आपण आलात. ओतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. खेळवृत्ती दाखवा. खोट खोट बोलायचं नाही. खेळवृत्ती दाखवा. छान खेळा. रसिक मनावर अधिराज्य करा खेळून. हरिश्चंद्र देवजी पाटील यांनी या आपल्या संघासाठी 5,000ची देणगी दिलेली आहे. त्याचबरोबर ट्रॅक्टर पण दिलेला आहे आणि प्रत्येक वेळेला आपल्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांची हजेरी आणि आपली देणगी कायम असते. आणि ते बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आहेत. त्यांचा सत्कार आमचे नरेंद्रजी पाटील करत आहेत. हरिश्चंद्र देवजी पाटील यांचा सत्कार नरेंद्रजी पाटील करत आहेत. तसेच मायरा स्पोर्टचे मालक समीरजी यांचा सत्कार आमच्या दत्ताजी गायकर ओहो प्रयत्न छान. 2 गुण. आता मात्र बलाढ्य आघाडी गडब संघाकडे पाहायला मिळेल. 28-19 गुणफलक तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला चकवा देतोय. यशस्वी झालाय. संजीवनी घेऊन येतोय. संकटमोचक ठरतोय की धावला जसा रामासाठी आमच्यासाठी ही धाव बजरंगी. संकटमोचक तुझा आमचा आशेच नाव बजरंगी. 2 आणि 3 मध्ये ग्राउंड मध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्याने आपले स्वयंसेवक आहेत ना, त्यांना बाहेर काढा जरा. मगाचपासून सर बोलतात पण कोणी ऐकत नाहीये. जरा आपण आपले स्वयंसेवक जाऊन त्यांना साईडला करा जरा. गावालेच आपले आहेत. थोडं साईडला व्हा. सर्वांना सामना बघायचा आहे. प्लीज जरा साईडला व्हा. सर किती वेळा आपलं बोलणार आहेत. सामन्याला सुरुवात क्रीडांगण नंबर 2 वर शिवशाही स्पर्धेत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा गडब संघाचा खेळाडू कामेश कोटेकर क्रीडांगण नंबर 2 वर आई पांडवादेवी रायवाडीच्या प्रांगणात चढाई करेल. 28-22 लोणाचा बोजा पडला तर काही शक्यता आहे. सूरज भोईर निघालाय पुन्हा एकदा चढाईसाठी. हाच खेळाडू काहीतरी कारनामा करेल. खोलवर चढाई लहान मुलाची बघा काय ताकद लावतोय. लोण्याचा बोजा 2+2 4 गुण. आता मात्र 28-26 असा गुणफलक होईल चित्र दिसतोय. कांदलेपाडावाल्यांना आनंद बघा. आनंद हा आनंद पैशाने विकत मिळणार नाही मित्रांनो. मोठमोठे गार केले गंमत मध्ये.
जबरदस्त केली क्रीडांगण नंबर 1 वर कांदलेपाडा संघाने केले. फक्त 2 गुणांची आघाडी आहे ती गडप संघाकडे. काय घडणार, काय बिघडणार? कांदलेपाडा संघ जर विजयी झाला, मायरा स्पोर्ट कडून 1000 रुपयाचं पारितोषिक. पैसा लागला आता मात्र. सूरज भोईर मेहनत घ्यावी लागेल. कसा भीर 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 कसा धावतोय बकासूर, असा वेग मैदानात कोण धारण करेल? लाजवाब सामना 28-26 आणि पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आणि अंतिम विसल झाली. 1 गुणानं पराभव स्वीकारावा लागला तो कांदलेपाडा संघाला आणि आनंदावर विरजण पडतोय. गंगा जमुना वाहतील पाठीराख्यांच्या डोल्यातून. काय सामना रंगला होता. ज्याला हृदय विकाराचा आजार आहे त्यांनी असे सामने पाहू नका. झटका येण्याची दाट शक्यता आहे. हल्ली हॉस्पिटल पण रात्रीचे बंद असतात. काळजी घेत चला. जबरदस्त स्पर्धा तुमच्यासाठी पाहायला मिळेल. क्रीडांगण नंबर 3 वर चला. दोन्ही संघांनी सामंजस्यपणा दाखवा. सामना चालू करून घ्या. सूरज भोईर आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक निलेश पाटील सरांनी लावलेलं आपण स्वीकारायचं आहे. वादली केलीस मित्रा. लाजवाब टाळ्या होऊन जाऊ द्या. सूरज भोईर चमकलाय. कांदलेपाडा संघाचा उगवता सितारा. 500 रुपयाचं पारितोषिक. मेहनत घे मित्रा. काही शक्य आहे. टू ड्रीम इज इम्पॉसिबल ड्रीम. जे अशक्य ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू रन देअर ब्रेव नॉट टू गो. जे ते धाडसी माणसं जात नाही ते मला पोचायचं आहे. टू रन. मेहनत घे मित्रा. काही शक्य आहे. कारण येते पाहिजे जातीच. एरा गबाल्याचं काम नव्हे अशी कबड्डी आहे. धन्यवाद सूरज. चला पनवेल स्पोर्ट पनवेल संत तुकाराम धोंडपाडा क्रीडांगण नंबर 1 वर आपण अंतिम पुकार. आपण विनाविलंब या. वायुसूत ओडांगी गाव देवी मुंढाणी क्रीडांगण नंबर 2 साठी पहिला पुकार. वायुसूत ओडांगी गाव देवी मुंढाणी क्रीडांगण नंबर 2 साठी पहिला पुकार. सन्माननीय जितेंद्र उदय जाधव रायगड जिल्हा देवा फाउंडेशन संघटक यांचं शुभागमन या स्पर्धेला होत आहे. सुस्वागतम स्वागतम वेलकम असेल. चॅलेंजर स्कोपर जाणता राजा दादर आपला दुसरा पुकार क्रीडांगण नंबर 2 वर. जबरदस्त स्पर्धा या उचेडे नगरीत तुम्हाला पाहायला मिळेल. कट्यार काळजात घुसणार. रणसिंग फुंकलं गेलंय. वनवा पेटला. या उचेडे नगरीत जबरदस्त स्पर्धा यशाकडे वाटचाल करते. सन्माननीय जितेंद्र उदय जाधव रायगड जिल्हा देवा फाउंडेशनचे संघटक यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. सुस्वागतम वेलकम असेल. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सचिनजी पाटील आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. या क्रीडा नगरीमध्ये शरदजी पाटील साहेब आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यांचा सत्कार आपण नरेंद्रजी पाटील रिटायर आर्मी मॅन करत आहेत. देवा फाउंडेशन संस्थेचे रायगड जिल्हा देवा फाउंडेशन संघटक सन्माननीय जितेंद्र उदय जाधव साहेब येथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान व्यासपीठावर केला जाईल आणि हे फटाक्यांची मानवंदन आपल्यासाठी असणार आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सन्माननीय जितेंद्र उदय जाधव यांचा सन्मान केला जातोय आणि महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केलेला असं हे व्यक्तिमत्व सन्मान केला जातोय. सन्माननीय जितेंद्र उदय जाधव.
क्रीडांगण नंबर 1 वर सामना चालू होतोय. संत तुकाराम धोंडपाडा विरुद्ध पनवेल स्पोर्ट पनवेल कपिल पाहायला मिळेल. स्वागत आहे. प्रेक्षकांमध्ये कोण भोजनाचा असेल तर समोरच्याच ग्राउंड मध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे. पूर्वेला समोरात मिलिटरी मॅन जगदीश म्हात्रे यांच्या अंगणात व्यवस्था केलेली आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांना आमच्या गावकऱ्यांना नम्र विनंती आहे की आपली भोजनाची व्यवस्था आम्ही केलेली आहे, तर आपण सर्वांनी भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे. क्रीडांगण नंबर 1 साठी पहिला पुकार जय भवानी वाशी विरुद्ध ज्ञानेश्वर कोल्वे. जय भवानी वाशी विरुद्ध ज्ञानेश्वर कोल्वे. क्रीडांगण नंबर 1 साठी पहिला पुकार. आपण जय तयार राहायचं आहे. क्रीडांगण नंबर 2 साठी वायुसुत ओढागी गावदेवी मुंढाणी. क्रीडांगण नंबर 3 साठी चॅलेंजर स्कोपर जांताराचा दादर. लाजवाब स्पर्धा ही यशाकडे वाटचाल करते. रसिकांनी खरोखर आज उचेडे गावात महापूर आलेला आहे. सुनामी लाट येऊन धडकलेली आहे. फक्त मधले जे रसिक वर्ग आहेत ना त्यांनी बाजूला व्हा, जेणेकरून तिन्ही मैदान सर्वांना पाहू द्या. निघालाय अनुज कोटेकर, एक रणसंग्राम, एक योद्धा चढाई करतोय क्रीडांगण नंबर 2 वर आणि मात्र 2 गुण साकार करतोय, संपन्न करतोय, यशस्वी होतोय. तर सन्माननीय मांडवा गावाचे सुपुत्र अंकुर घरस सरांचा शुभागमन या स्पर्धेला झालेला आहे. पैलवान सन्माननीय अंकुरजी घरस साहेब आपलं सुस्वागतम स्वागतम वेलकम असणार आहे. एक धडाडीचे व्यक्तिमत्व, जी मांडवा येथे स्पर्धा झाली त्या स्पर्धेला खरोखर ज्यांनी झोकून दिलं आणि ती दिग्गज स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वाखाली पूर्णत्वास आली, असे सन्माननीय मांडवा गावाचे सुपुत्र पैलवान अंकुर घरस सरांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. डीजे सुस्वागतम स्वागतम वेलकम असेल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. स्वागत सर. ज्याला ज्याला भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे, ग्रामस्थांनी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. महिला भगिनींचं सुद्धा स्वागत आहे. प्रत्येकाने आपापल्या जर भूक लागली असेल तर याचा नक्कीच आस्वाद घ्या. स्वागत आहे तुमचं. रसिकांसाठी भोजनाची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. उचेडेकरांनी आज नाद केलाय. गजेंद्र बारेक पाणीवाले आपण स्टेजवर यायचं आहे. गजेंद्र बारेक, कारण आपण आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला पाण्याची व्यवस्था करत असता. आपण पब्लिक मध्ये आहात, तुम्ही आपण थोडे स्टेजवर यायचं आहे. आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत. गजेंद्र बारेक. तर सन्मान केला जातो. डीजे ऑपरेटर एक धून द्या. सन्माननीय अंकुरजी घरस साहेबांचा सन्मान केला जातोय. मांडवा गावाचे रसिक हो, खुर्च्या ह्या बसण्यासाठी असतात, उभे राहण्यासाठी नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर खुर्च्यांचा राजकारण चालू आहे आणि तुम्ही खुर्च्यांवर उभं राहिला. बसलात तरी चालेल हो, खुर्च्या बसण्यासाठी असतात. आयोजकांच्या सूचना आहेत, आम्ही वेगळ्या पद्धतीने सांगितलं कारण कुणाला राग यायला नको. खुर्चीचा वापर बसण्यासाठी करा. पारस शिर्के क्रीडांगण नंबर 3 वर चढाईसाठी सज्ज झालाय. बघूया पारस शिर्केला कने संघ थांबवेल का. लाजवाब ही खेळी पाहायला मिळालेली आहे.
सन्माननीय सचिनजी बारीक यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केलेली आहे, तसेच रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी सुद्धा आलेली आहे. धन्यवाद. आणि त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते, हर्षल गायकर यांच्या शुभ हस्ते. पनवेल स्पोर्ट पनवेल संत तुकाराम धोंडपाडा क्रीडांगण नंबर 1 वर सामना चालू आहे. क्रीडांगण नंबर 1 साठी दुसरा पुकार जय भवानी वाशी ज्ञानेश्वर कोल्वे. क्रीडांगण नंबर 2 साठी फायनल पुकार जय भवानी वाशी ज्ञानेश्वर कोल्वे. क्रीडांगण नंबर 3 साठी चॅलेंजर स्कोपर जाता राजा दादर. सन्माननीय अंकुरजी घरत साहेबांकडून या स्पर्धेला रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी आली आहे. धन्यवाद 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 सर. असंच प्रेम राहू द्या, वाढलं तरी हरकत नाही. जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. खरोखर जी स्पर्धा या वर्षीच्या हंगामातील सर्वात मोठी स्पर्धा झाली मांडवा येथे, रोख रक्कम 50,000 आणि बक्षिसांची खैरात, खरोखर ती स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली ते अंकुरजी घरत आणि खरोखर राजेंद्र पाटील साहेबांनी सुद्धा इथे शुभेच्छा भेट दिली. स्वागत या सर्व आयोजकांचं. खुर्च्यांवर बसून घ्या, आनंद घ्या. या खुर्च्यांसाठी भरपूर मेहनत करावी लागते. रसिकांमध्ये एवढे सर्व मंत्रमुग्ध झालेले की ऑटो रिक्षाची चावी पडलेली आहे, कुणाला भेटली असेल तर जमा करून टाका. बाईकची सुद्धा चावी आम्हाला भेटलेली आहे, मुद्दाम चाव्या टाकू नका आणि पुन्हा काय मिळणार नाही. कोण आला असेल तर घेऊन जा. एखादी 500ची नोट टाकून बघा, पुकारायला सुद्धा कोण घेऊन येणार नाही. रिक्षाची आहे, कुणाला भेटली तर जमा करा, नाहीतर स्वतःच आनंदी होऊन जा. मोटरसायकलची मिळालेली आहे, कुणाची असेल घेऊन जा, नाही तर उचेडीमध्ये वस्ती करावी लागेल. जय भवानी वाशी ज्ञानेश्वर कोल्वे. वाईसूत ओढांगी गावदेवी मुंढाणी. चॅलेंजर स्कोपर जाणता राजा दादर. गडप विरुद्ध झुंज चालू आई पांडवा देवी रायवाडी. अनुज कोटेकर एक बलदंड शर्यष्टीचा खेळू, उंच बुरा खेळू पाहायला मिळेल. गडप संघाचं दुःख मी तुम्हाला सांगतोय, या वर्षीच्या हंगामात हा संघ क्वार्टर फायनल मध्ये आतापर्यंत 14 ते 15 वेळा पोहोचलेला आहे, परंतु कधी कधी नशीब साथ देत नाही. दृष्ट काढावी लागेल असं म्हणावंच लागेल. परंतु आज पेन तालुक्यात तुम्हाला तुमच्या विजयाचा शंखनाद करावा लागेल. गडप संघ आपल्या हातातून मॅची निसटलेली आहेत, आता मात्र सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला दाखवावा लागेल. हो हो आई पांडवा देवी रायवाडीच्या या खेळूला आता मात्र थांबवलंय. बंटी बांधनकर हा सुतली बारा, वाजला तरी दहशत आणि नाही वाजला तरी दहशत, आणि हा बाल वाजेल. चढाई करतोय क्रीडांगण नंबर 3 वर, मात्र माघार घेतोय. प्रत्युत्तरास दाखल होईल हितेश म्हात्रे. टीबीएम कारावी संघाची रेड मशीन साकारतोय खेळी क्रीडांगण नंबर 3 वर. दीपेश पाटील कुठे पाहायला मिळाला नाही हो. या खेळाडूने सुद्धा 55 किलो वजनी गटामध्ये धुमाकूल घातलेला आहे आणि त्याच्याच गावात आज स्पर्धा. बिबट्या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळाडू याच गावाचा आहे. कमालीचा संघर्ष आहे. स्वागत आहे दीपेश तुझं.
तर बघूया काय घडतोय काय बिघडतोय. अनुज कोटेकरचा वार रोखला गेलाय, गारद केला या खेळाडूला. सन्माननीय विनोदजी गामण यांच्याकडून 3000 रुपयाची देणगी आलेली आहे. स्वागत आहे. आज देणगीची खरोखर खैरात झालेली आहे. आयोजकांच्या आनंदाला उधाण आलेला असं. लाजवाब आयोजक आहात हो तुम्ही सुद्धा. ऍडव्होकेट प्रथमेश पाटील सर, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आपण उपस्थित झालेला आहात. आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. प्रथमेश पाटील सर अर्थात पप्पूदा धीरण, आपणास विनंती आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. करण पाटील क्रीडांगण नंबर 3 वर चढाई करतोय. एक वर पाण्याची व्यवस्था करा, 2 वर मैदानाला पाणी मारून द्या. प्रतीक कोटेकर निघालाय चढाईसाठी. शरीरयष्टीने सडपातल बांधा, परंतु वेग काय पायात. निघालाय प्रतीक कोटेकर आणि प्रतीक कोटेकरला उडवलाय मैदानाच्या बाहेर. जबरदस्त केली आई पांडवादेवी रायवाडी संघाकडून. 17-12. ओहो, अनुज कोटेकर पुन्हा एकदा थांबलाय. समर्पयामी केलाय. या खेळाडूला थांबवलं गेलाय. जबरदस्त खेळ मैदानात ऑनलाईन चालू आहे. एक वादळी खेळी तुम्हाला मैदानात पाहायला मिळेल. सन्माननीय रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी प्रथमेश पाटील सर, जनायस कोच, एक धडाडीचे व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. जबरदस्त स्पर्धा आणि या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते या क्रीडा नगरीमध्ये. महिला भगिनींची सुद्धा चांगली उपस्थिती. रात्रीचे 11:30 वाजलेली आहेत आणि पहिली फेरी प्रगती पथावर असताना पाहायला मिळेल. कपिल पाटील नावाचं वादळ चढाई करतोय. क्रीडांगण नंबर 1 वर डाव्या धोंडपाडा प्रांगणात चढाई करत असताना माघार घेतोय. बंदे है हम उसके, हम पे किसका जोर, उम्मीदों के किरण निकले चारों ओर, इरादे है फौलादी, हिम्मत हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हैं हम. हो हो, सामना रंगलाय टीबीएम कारावी विरुद्ध कणा. क्रीडांगण नंबर 2 वर श्रीराम गडब विरुद्ध झुंज चालू आहे आई पांडवादेवी रायवाडी. क्रीडांगण नंबर 1 साठी जय भवानी वाशी ज्ञानेश्वर कोल्वे. क्रीडांगण नंबर 3 साठी चॅलेंजर्स कोपर जाणता राजा दादर. क्रीडांगण नंबर 2 वर गावदेवी मुंडाणी वायसू धोडांगी. संघाने जयतायत राहायचं आहे.
पुन्हा एकदा चढाई करेल अडोज कोटेकर क्रीडांगण नंबर 2 वर। क्रीडांगण नंबर 3 चा सामना संपुष्टात। तर आता ज्या स्पर्धेला ज्यांचं शुभागमन झालं